गुड मॉर्निंग स्टुडंट. आज मराठी विषयाअंतर्गत आपण चौथा पाठ माहिती घेऊया बघणार आहोत. जास्तीत जास्त मी मराठीमध्येच बोलणार आहे. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. बघा, जेव्हा उन्हाळ्याच्या दिवसात तापत असतं तेव्हा आपल्याला नेहमी असं वाटतं कधी पाऊस येतो रे बाबा, कधी पाऊस येतो. शिवाय पाऊस केव्हा पडेल आणि किती पडेल याची देशभर चिंता असते. का? कारण त्याच पावसावर आपल्याला वर्षभर पाणी मिळत असतं. मध्ये मध्ये तुम्ही ऐकलं असेल का एक दिवस पाणी येत नाही, गुरुवारीच्या दिवशी पाणी येत नाही, सोमवारी पाणी येत नाही, आठवड्यामध्ये दोन दिवस पाणी येत नाही. का? कारण आपल्याकडे पाण्याचा जो साठा आहे तो साठा आपल्याला वर्षभर पुरला पाहिजे. आता तो साठा कुठून जमा करतात? नदी नाल्यातून, नदीमधून. नदीमध्ये पाणी कुठून येतं? पावसामुळे. तर पाऊस किती पडेल याची देशभर चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवीन पद्धत शोधून काढली त्याचं नाव डॉक्टर वसंत गोवारीकर. आपण त्यांचे चित्र समोरच आहे, ते चित्र आपण बघतोय. डॉक्टर वसंत गोवारीकर. डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. डॉक्टर गोवारीकर जो थे उनका जन्म 25 मार्च 1933 में पुणे में हुआ. शाळेत असताना त्यांना नवनव्याच्या कल्पना सुचायच्या. जब वो विद्यालय में थे तो उनको नई नई कल्पनाएं सूझती थी. एकदा त्यांना वाटले अपन मोटर बनवावी. एक बार उनको ऐसा लगा कि मुझे मोटर बनाना चाहिए. अवघे 13 वर्षाचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. सिर्फ वो 13 वर्ष के थे. 13 वर्ष मतलब अधिकतर 7वीं के बच्चे, 6वीं 7वीं के बच्चे 13 वर्ष के. आप सोच सकते हो कि 13 साल की उम्र में उन्होंने हेनरी फोर्ड को पत्र लिखा, इच्छा कळवली. हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजी भाषांतर केले. हेनरी फोर्ड बाहर का व्यक्ति है, उसको मराठी समझ में नहीं आएगा, इसलिए मित्र की मदद से उन्होंने अपनी भाषा मराठी भाषा का रूपांतरण इंग्लिश भाषा में उस लेटर को उन्होंने पोस्ट किया. हेनरी फोर्ड ने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. हेनरी फोर्ड ने डॉक्टर गोवारीकर का रिप्लाई दिया लेटर का. त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली. उसके साथ में कुछ किताबें भेजी. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पनाची चुणूक लहानपणी दिसून आली. अवघे 13 वर्षाच्या आयुष्यात 13 वर्ष की लाइफ में उन्होंने ऐसा किया. तो इससे समझ में आता है कि उनकी कितनी कुशाग्र बुद्धि थी. कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. कोल्हापुर में डिग्री तक वो पढ़े. उसके बाद उच्च शिक्षण प्राप्त करने के लिए वो इंग्लैंड गए. बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. बर्मिंगहॅम जो विद्यापीठ है, यूनिवर्सिटी है, वहाँ पे उन्होंने रासायनिक अभियांत्रिकी संशोधन किया. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. आगे ऊर्जा के संशोधन केंद्र में संशोधक के रूप में उन्होंने कार्य किया. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. विक्रम साराभाई जो कि वैज्ञानिक थे, उनके आग्रह के कारण उनके कहने पर 1967 में वे भारत के अवकाश संशोधन केंद्र में रुजू हो गए, वहाँ पे प्रस्थापित हो गए. घनपदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. स्थायु ठोस पदार्थों की जो ऊर्जा होती है उसके संशोधन हेतु नया प्रकल्प उन्होंने सुरू किया. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. भारत के विज्ञान क्षेत्र में उन्होंने बहुत सी कामगिरियाँ की है, बहुत सी कामगिरी अपनी निभाई है. अग्निबाणाच्या मोटारीकरता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले.
अग्निबाण, जो अग्निबाण बनाया जाता है, अग्निबाणाच्या मोटारी करता घन ईंधन बनाने का कार्य उन्होंने तंत्र, उस अग्निबाण के मोटर के लिए घन ईंधन बनाने का तंत्र उन्होंने विकसित किया। इस प्रकार बेटा डॉक्टर वसंत गोवारिकर की सारी जानकारियाँ यहाँ पे प्रदान की गई हैं। अब इसका स्वाध्याय आता है। स्वाध्याय क्या क्या है? पहिला स्वाध्याय है भारतीय संशोधकाची नावे व त्यांनी लावलेले शोध माहिती घेऊन तक्ता तैयार करा, वर्गात लावा। आप लोगों को भारतीय संशोधक कौन कौन से हैं, अर्थात कितने वैज्ञानिक हैं, कम से कम 10 वैज्ञानिकों के नाम लिखना है और उन्होंने कौन सी खोजें की है वो लिखना है। कोणकोणत्या गोष्टीमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हाला वाटते, ये तुम्हारे मन का है क्वेश्चन, तुम अपने हिसाब से उत्तर दे दोगे। काही तरह जो वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा। ये जो यहाँ पे 3 वाक्य दिए गए, मला कविता आठवली, इसका वचन बदलना है और फिर लिखना है। जैसे भिंत कोसळली, भिंती कोसळल्या, मला कविता आठवली, क्या आएगा बेटा? त्याने खुर्ची ठेवली, मला कविता आठवली, मला कविता आठवल्या, त्याने खुर्ची ठेवली, त्याने खुर्च्या ठेवल्या, मधु आंबा खा, मधु आंबे खा। समझा बेटा? इस प्रकार से आपको इसका प्रश्न कंप्लीट कर लेना है। ठीक है बेटा? ओके, सारे प्रश्न लिख के आप लोग मुझे भेज दोगे। सबसे पहले ये जो पाठ है चौथा माहिती घेऊया, ये सुलेख के रूप में इसको लिखोगे। तत्पश्चात यहाँ पे जो प्रश्न दिए गए वो प्रश्न आप लोग लिखोगे। पहला प्रश्न, दूसरा प्रश्न और तीसरा प्रश्न का उत्तर लिख के आप लोग मुझे व्हाट्सएप पे भेज दोगे। ठीक है बेटा? ओके।